नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आहे रेसिपी स्पेशल व्लॉग। तर आपण पाहणार आहोत आज हराभरा कबाब। तर चला मग रेसिपी पाहूया। सर्वात प्रथम एका पॅनमध्ये पाणी जे आहे ते उकळून घ्यावेत आणि उकळून झाल्यानंतर पालक जी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्यात 10 ते 15 सेकंड्स फक्त वाफवून घ्यायची आहे आणि त्याच्यासोबतच अर्धा कप मटार सुद्धा त्याच्यामध्ये टाकून ब्लांच करून घ्यायचं आहे। पण इथे लक्ष द्या की जास्त वेळ ब्लांच नाही करायचं आपल्याला, फक्त 10 ते 15 सेकंड ब्लांच झाल्याच्या नंतर बर्फाच्या पाण्यामध्ये 10 मिनिटं ठेवून घेऊया। इथे मी एका चॉपरमध्ये फ्लावर, फरसबी आणि थोडीशी कोथिंबीर जी आहे ती बारीक करून घेतलेली आहे। ज्या भाज्या आपण थंड करायला ठेवल्या होत्या त्या भाज्या आता आपण बारीक वाटून घेणार आहोत। तर त्याच्या आधी जे पालक आणि मटार जे आपण टाकले होते त्यातून सगळं पाणी जे आहे ते असं पिळून काढून घ्यावेत आणि त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यावेत। आणि ही पेस्ट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की खूप बारीक अशी पेस्ट नाही करायची, आपल्याला जाडच वाटून घ्यायचं आहे हे मिश्रण। इथे मी एक कढईमध्ये थोडं तेल तापवून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरे आणि आले लसणाचे छोटे तुकडे जे आहेत ते टाकून फ्राय करून घ्यायचं आहे। आले लसणाचा वास जाऊपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपण जे मिक्सचर केलं होतं फ्लावर, फरसबी आणि थोडीशी कोथिंबीरीचं ते अगदी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। भाज्या ज्या आहेत आपण उकडून न घेतल्यामुळे थोड्याशा कच्च्या राहण्याच्या शक्यता आहेत, त्यामुळे आपण भाज्या शिजूपर्यंत थोडंसं फ्राय करून घ्यावे। आणि नंतर जे आहे पालकचं जे मिश्रण आपण केलं होतं मिक्सरमध्ये बारीक ते आपल्याला फ्राय पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अक्षरशः त्याचं पाणी जे आहे ते पूर्ण सुकूपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा कबाब वळायला घेऊ तेव्हा प्रॉब्लेम होणार नाही। आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मी वरतून मीठ टाकलेलं आहे आणि पाणी सुकेपर्यंत मी मिश्रण फ्राय करून घेतलं। त्याच्यानंतर हे अशा डिशमध्ये काढून मी मिश्रण थंड करायला ठेवलं। इथे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर मी जे मिश्रणामध्ये 4 मोठे चम्मच बेसनाचं पीठ टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून बाइंडिंगला मदत होईल। आणि एक मोठा बटाटा जो आहे उकडून किसून घेतलेला आहे मी, कारण लम्स राहतात। आणि त्याच्यानंतर जे गरम मसाला, धनेपूड, चाट मसाला, जसं काही तुम्हाला जो फेवरेट मसाला पाहिजे तो टाकू शकता। आणि त्याच्यानंतर मी थोडंसं कोथिंबीर टाकलेली आहे वरतून आणि कसुरी मेथीचा सुद्धा वापर केलेला आहे थोड्याशा फ्लेवर्ससाठी। कसुरी मेथी पण ऑप्शनल आहे। त्याच्यानंतर जे या मिश्रणामध्ये आपण ब्रेड क्रम्स टाकून घ्यावेत। इथे मी पूर्ण मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे। हाताच्या तळव्याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि हे जे मिक्सचर आपण तयार केलेलं आहे त्याचा थोडासा गोळा हातावर घेऊन आपण लाडू जसे वळतो तसे वळायला सुरू करावे, पण अगदी हलक्या हाताने। त्याच्यानंतर थोडासा वरच्या भागाला दाब द्यावे बोटाच्या मदतीने आणि किनारसुद्धा दाबून घ्यावे। आणि इथे जे मी 2 काजू जे आहेत ते 2 भागामध्ये कापून घेतलेले आहेत। वरचा काजूचा भाग मी लावून हे आपला कबाब रेडी झालेले आहेत। तर अशाच प्रकारे बाकीचे कबाबसुद्धा वळून घ्यावेत। पण कबाब वळताना एक गोष्ट लक्षात ठेवावीत की जेव्हा तुम्ही कबाब वळता तेव्हा हाताचा वापर हा खूप हलक्या रीतीने करायचा आहे, नाहीतर कबाब जे आहेत तुमचे ते डॅमेज होऊ शकतात। तर इथे माझे जे कबाब आहेत ते वळून रेडी झालेले आहेत। किती मस्त दिसत आहेत ना, एकदम हिरवेगार। त्याच्यानंतर एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल तापवून घेतलेलं आहे आणि हे जे कबाब आहेत ते हलक्या हाताने मी ते पॅनमध्ये टाकून घेते। मी इथे शॅलो फ्राय करते कबाब, तुम्हाला हवं तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता, पण शॅलो फ्राय केलं तर कबाबला खूप कुरकुरीतपणा छान येईल आणि एकदम टेस्टी लागते। तर कबाब टाकल्याच्या नंतर जो गॅस आहे तुमचा तो मीडियम स्लोवरती करून 15 मिनिटं प्रत्येक बाजूने फ्राय करून घ्यावेत। तर इथे मी पलटी करून घेते कबाब्स, पण माझे कबाब जे आहेत ते ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत फ्राय करून आणि हे मी आता सर्व करायला घेते। कबाब तर बनवून झाले, पण हे कबाब जे आहेत मी स्पेशली माझ्या लहान भावासाठी बनवले होते। तर चला त्याचं ओपिनियन जाणून घेऊ की त्याला आवडले की नाही कबाब। तर पुढे व्हिडिओमध्ये बघूया। व्हिडिओ बघून तर नक्कीच वाटलं की त्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।